आपल्याकडे सांगली सातारा हा जो पट्टा आहे या भागामध्ये राहणारी मंडळी खरोखरच भाग्यवान आहेत, कारण या भागामध्ये बहुतेक गावामध्ये अत्यंत मोठी मोठी माणसं जन्माला आलेली आहेत. आणि असंच एक गाव म्हणजे सांगली जिल्ह्यामधलं कडेगाव तालुका आहे, त्या ठिकाणचं देवराष्ट्र नावाचं गाव. आता या गावामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झालेला होता. त्याचबरोबर ती रमाबाई रानडे यांचासुद्धा जन्म याच परिसरामध्ये याच भागामध्ये झालेला होता. आता याच भागामध्ये घडलेली एक अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची किंवा एक भयंकर अशा पद्धतीची घटना आज आपण बघणार आहोत. तर याच भागामध्ये जुलै 2022मध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. आता याचं कारण काय होतं, तर या व्यक्तीनं देवराष्ट्रे गावामध्ये एका व्यक्तीचा खून केलेला होता आणि त्यांचं शरीर आणि धड वेगळं केलेलं होतं. अत्यंत गंभीर आणि भयंकर अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडलेली होती आणि तीच घटना आपल्याला पाहायची आहे. तारीख आहे 4 जून 2020. आता या दिवशी या गावामध्ये राहणारे एक प्रथितयश असे शेतकरी आहेत. त्यांचं नाव आहे जयसिंग शामराव जमदाडे. यांचं वय साधारणपणे 45 वर्षाचं आहे आणि हे सकाळी सकाळी त्यांच्या गुरांना चारा आणण्यासाठी म्हणून शेतामध्ये दुचाकीवरती टू व्हीलरवरती गेलेले होते. आता ते शेतामध्ये गेले, त्यांनी वैरण काढली, त्यानंतर मग ती वैरण गाडीला बांधली आणि ती गाडी घेऊन वैरण घेऊन ते घराकडे निघाले. आता दुपारच्या साधारणपणे 11-11:30ची वेळ झालेली होती आणि जुना कुंभारगाव ते शिरगाव हा जो रोड आहे त्या रोडने जयसिंग जे आहेत ते आपल्या घराकडे येत होते. आता हा जो रस्ता आहे तो रस्ता वर्दळीचा नव्हता किंवा त्या ठिकाणची वर्दळ कमी होती आणि यावेळेस अचानकपणे त्या ठिकाणी दबा धरून बसलेला लक्ष्मण निवृत्ती मुडे नावाची एक व्यक्ती जी आहे ती त्यांच्यासमोर आली आणि त्यांनी जयसिंग जमदाडे यांची गाडी अडवली आणि नंतर या दोघांच्यामध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि त्यानंतर या लक्ष्मणनं स्वतःच्या जवळची जी फरशी कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीनं जयसिंग यांच्यावरती वार करायला सुरुवात केली. आता जयसिंग हे त्या गाडीवरती बसले होते तर त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि गाडी जी आहे ती बाजूला पडलेली आहे आणि इकडं त्यांच्या शरीरावरती वार होत होते आणि त्या वारामुळे जयसिंगसुद्धा खाली जमिनीवरती कोसळले. आता ते खाली कोसळल्यानंतर लक्ष्मण यानं त्यांच्यावरती पुन्हा वार करायला सुरुवात केली आणि अत्यंत रागानं आणि अत्यंत अपशब्द वापरून त्यांच्यावरती तो वार करत होता आणि यावेळेस लक्ष्मणने जयसिंग यांच्या मानेवरती वार केले आणि त्यांचं शिर आणि धड वेगवेगळं केलं, त्यांची हत्या केली आणि तो फरार झाला. आता हा सगळा जो भयंकर प्रकार होता तो चाललेला होता. त्यावेळेस प्रचंड आरडाओरडा चालू होता आणि या आवाजानं मग आजूबाजूची लोक वगैरे आलेली होती. आता यातल्या काही लोकांनी प्रत्यक्ष खून होताना सुद्धा पाहिलेलं होतं आणि जयसिंग यांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत उशीर झालेला होता आणि मारेकऱ्यानं शिरधडा वेगळं केलेलं होतं. आता या ठिकाणी लोक जमा झालेली होती. चिंचणी वांगी पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं आणि पोलिसांची टीमसुद्धा तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि मग पोलिसांनी त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे कारवाईला सुरुवात केलेली आहे. पंचनामा केलेला आहे, त्यांची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आणि मृतदेह जो आहे तो सरकारी दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेला आहे. आता या घटनेची फिर्याद अर्जुन शामराव जमदाडे यांनी पोलिसांमध्ये दिलेली होती आणि आता या भयंकर खुनाचा तपास चालू झाला होता. मारेकरी कोण होता हा जेव्हा प्रश्न समोर आला त्यावेळेस त्या मारेकराबद्दलची माहिती लगेच समजली होती, कारण याच भागामध्ये राहणारा लक्ष्मण मुडे हा एक मेंढपाळ होता, म्हणजे मेंढ्या राखणारा होता आणि तो याच गावामध्ये मोलमजुरी वगैरे करत होता आणि त्यानं ही हत्या केलेली होती. आता या हत्येनंतर हा जो मारेकरी आहे तो याच भागामधील ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. पण आता त्याला शोधायचं कसं, कारण हा जो भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याच्यामुळे मग कुठल्या ऊसाच्या शेतात आहे काय आहे हे या ठिकाणी सापडणं तो अवघड होतं. तरीही पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. आता हा काय करायचा, हा मारेकरी दिवसभर त्या ऊसाच्या शेतामध्ये लपून बसायचा आणि रात्रीच्या वेळी एखाद्या वस्तीवरती जायचा आणि त्या ठिकाणी जेवण करायचा आणि त्यानंतर पुन्हा तो ऊसामध्ये जाऊन लपायचा. आता ही माहिती नंतर पोलिसांना कळायची. आता याच्यामुळे पोलिसांनी आणि गावातल्या काही लोकांनी एक मोहीम उघडली आणि साध्या कपड्यामधले पोलीस आणि गावकरी मंडळी जी आहेत ती मंडळी सगळे एकत्र येऊन ते रात्रंदिवस त्या भागामध्ये गस्त घालायला लागले आणि 3-4 दिवसांनी म्हणजे 9 जुलैला रात्रीच्या साधारण 11च्या सुमारास पोलिसांना अशी बातमी मिळाली की लक्ष्मण जो आहे तो शिरगाव भागामधल्या एका ऊसाच्या शेतामध्ये लपून बसलेला आहे. आता हे कळल्यानंतर
पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी त्या भागाला वेढा दिला, त्या ऊसाच्या शेताला वेढा दिला आणि मग पोलीस आपल्या मागावरती आहेत हे त्या लक्ष्मणच्या लक्षात आलं आणि त्यानं त्या ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्याच बाजूनी लोक जमलेली होती, सगळ्याच बाजूनी त्याला वेढलेलं होतं आणि त्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडला. पोलिसांनी त्याला पकडला, त्याच्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याची कसून चौकशी करायला सुरुवात झाली. आता यावेळेस त्यानं त्याचा जो गुन्हा आहे तो गुन्हा तर कबूल केलेलाच होता. त्यानं त्याच्याकडची जी फरशी कुऱ्हाड वगैरे जे होतं हत्यार ते पोलिसांच्या हवाले केलं होतं. आता यावेळेस त्या मारेकरांना सांगितलं होतं की मला ही हत्या करून हे जे मुंडकं आहे ते मुंडकं बायकोला दाखवायचं होतं, त्याच्यानंतर तिचीसुद्धा हत्या करायची होती आणि नंतर दोघांची मुंडकी घेऊन पोलिसांमध्ये यायचं होतं. पण एक हत्या झाली आणि आता दुसरी हत्या करायच्या अगोदरच लोक मागावरती होते, सगळीकडे गोंधळ झालेला होता आणि त्यामुळे तो बायकोची हत्या करू शकला नाही. तर अशा पद्धतीची माहिती त्यानं पोलिसांना दिलेली होती. आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी अजून त्याचा तपास केला, ह्या घटनेचा सगळा तपास केला. त्यानंतर सगळे पुरावे जमा केले, सगळी माहिती घेतली, सगळे रिपोर्ट जमा केले, साक्षीदार वगैरे सगळं जे काय आवश्यक आहे ते सगळं जमा करून पुराव्यांचा डोंगर तयार केला आणि न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं. आता यावेळेस सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट अरविंद देशमुख यांनी कामकाज पाहिलेलं होतं आणि सरकारी पक्षातर्फे जवळजवळ 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. याच्यामध्ये फिर्यादी अर्जुन जमदाडे यांची जी फिर्याद आहे ती आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी असणारे साक्षीदार बाळासो शंकर कुरळे, त्याचबरोबर ती संजय राजाराम मोरे यांचा जो जबाब आहे तो जबाबसुद्धा ग्राह्य धरण्यात आला होता. आता सगळ्या बाजूने तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर सन्माननीय न्यायालयाने लक्ष्मण निवृत्ती मुढे या व्यक्तीला या हत्याकांडासाठी दोषी धरलं आणि जुलै 2022मध्ये या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे एक भयंकर हत्या जी घडली होती त्या मारेकऱ्याला जन्मठेप झालेली आहे. पण आता ही हत्या का झाली होती आणि लक्ष्मणनं अशा पद्धतीनं भयंकर पाऊल का उचललं होतं? तर आता ह्याच्या पाठीमागची कहाणी काय होती, तर सातारा जिल्हा आहे, त्या ठिकाणचा कराड तालुका आहे आणि त्या ठिकाणचं साळशिरंबे नावाचं एक गाव आहे. तर या गावामध्ये राहणारा हा लक्ष्मण आता बायकोला घेऊन तो देवराष्ट्रे गावामध्ये आलेला होता. या भागामध्ये तो मेंढपाळाचं काम करत होता आणि काही छोटी मोठी कामं पण तो करत होता. पती पत्नींचा संसार चाललेला होता. आता यावेळेस लक्ष्मण आणि जयसिंग यांच्यामध्ये चांगली ओळख झालेली होती. आता यामुळे जयसिंग जे आहेत ते कधी कधी लक्ष्मण यांच्या घरी यायचे. लक्ष्मण त्यांच्या म्हणजे एकदम असं घरगुती वातावरण त्यांचं तयार झालं होतं आणि याच काळामध्ये जयसिंग आणि लक्ष्मणची पत्नी यांच्यामध्ये बोलाचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या आणि या गोष्टीची चर्चा त्या गावामध्ये सुरू झालेली होती. आता ही जी चर्चा आहे ती चर्चा किंवा ही जी बाब आहे ती बाब लक्ष्मणच्या कानावरती गेली होती आणि त्यामुळे मग आता त्याच्या मनामध्ये संशय निर्माण व्हायला लागला होता. एका बाजूला त्याच्या मनामध्ये संशय निर्माण होत होता आणि दुसऱ्या बाजूला अशा काही घटना घडल्या होत्या की ज्यामुळे लक्ष्मणला खात्री वाटली किंवा खात्री पटली आणि त्यानंतर मात्र त्यानं पत्नीसह या दोघांनाही संपून टाकायचं असं त्यानं ठरवलं. ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ही एक हत्या जी आहे ती त्या ठिकाणी घडली. नंतर पोलिसांच्या तावडीमध्ये तो सापडला आणि आता त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती स्टोरी रूपामध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता अजून काही वेगळी नवीन माहितीसुद्धा येऊ शकते, कारण पाठीमागं आपण अशी अनेक प्रकरणं पाहिलेली होती की ज्या प्रकरणामध्ये अगदी 10 वर्षांनी 20 वर्षांनी किंवा कधी त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा काही वेगळ्या गोष्टी पण समोर येऊ शकतात. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल तर तुम्हाला याच्याबद्दलची काय अधिक माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? तर आपण पाठीमागं 1000 वेळा सांगितलेलं आहे, अनेक वेळा सांगितलेलं आहे की जर आपल्या मनामध्ये आपल्या जोडीदाराबद्दल संशय निर्माण झाला तर, आता हे मी परत परत का सांगतोय, कारण या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये भरवण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळा ह्या दोघांच्या वादामध्ये मग काहीतरी अघटित घटना घडतात. तर जर समजा मनामध्ये संशय निर्माण झाला तर पहिली गोष्ट ते दोघं जोडीदार आहेत त्यांनी तो एकमेकांचा संशय जो आहे तो दूर करायचा. त्याच्यासाठी मग चर्चा करा, एकमेकांच्या काही चुका असतील त्या चुका समजून घ्या, कोण कुठं कमी पडतंय ते समजून घ्या आणि आपल्या मनातला संशय आणि एकमेकांमध्ये असणारा वाद किंवा एकमेकांमध्ये असणारा दुरावा हा कमी करा. पण याच्यामधून जर मार्ग निघत नसेल आणि पती पत्नीमध्ये किंवा जोडीदारामध्ये जर वाद होत असेल, भांडणं होत असतील, तर मग घरामधली जी इतर मान्यवर मंडळी आहेत तर त्यांच्यासमोर हा विषय काढा आणि याच्यातनं मार्ग काढा.
पण समजा याच्यातनंही मार्ग निघत नसेल तर मग बाहेरचे जे काही 4-2 मान्यवर मंडळी असतात तर त्या मंडळींचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यातनं मार्ग काढा. याच्यातनंही मार्ग निघत नसेल तर पोलीस आहेत, कायदेशीर मार्ग आहे, त्या पद्धतीनं एकमेकांपासून वेगळं व्हा. आता तुम्ही सगळे म्हणाल की बाबा ही तर काही किचकट म्हणजे प्रक्रिया आहे, हे ह्याला विचारा आणि त्याला सांगा आणि ह्याला बोला आणि ते असं करा तसं करा आणि असं तसं. ही सगळी किचकट प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, कुणाची तरी हत्या करून, कुणाचं तरी जीवन संपवून, स्वतःचं आयुष्य बर्बाद करून किंवा दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करून आणि जेलमध्ये जाऊन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रियेनं गेलं तर सुरुवातीला थोडासा त्रास होईल, थोडंसं त्रास वाटेल, पण उर्वरित आयुष्य जे आहे ना ते सुखामध्ये जाईल, आनंदामध्ये जाईल आणि त्यामुळे कायदेशीर पद्धतीनंच याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, माझं म्हणजे माझं असं म्हणणं नाही ना किंवा पती पत्नींनी वादच घातला पाहिजे. जर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी घटस्फोटापर्यंत पोहोचावं, पण त्याच्या आधी कॉम्प्रोमाइज करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि माझं मत हेच आहे की एकच जन्म काय पण 7 जन्मसुद्धा पती आणि पत्नीनं एकत्र राहिलं पाहिजे. 7 जन्म एकत्र राहायचं आणि 7 जन्म त्यांनी मज्जा करायची पती पत्नींनी, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण जी मंडळी एकाच जन्मामध्ये नीट राहत नसतील आणि ते जर एकमेकांच्या जीवावरच उठत असतील तर एकमेकांच्या जीवाचा स्फोट करण्यापेक्षा घटस्फोट केला तर तो सुरळीत होऊ शकतो किंवा सुखानं ते जगू शकतात, प्रत्येकाचं आयुष्य आपापलं जगू शकतात. जाता जाता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की बाबांनो, जन्म हा एकदाच मिळतो आणि हा क्षण जो आहे तो परत कधीही येणार नसतो. आणि त्यामुळे आत्ताचे जे क्षण आहेत ते, आत्ताचा जो दिवस आहे तो आनंदाने जगला पाहिजे आणि आपल्याला आनंद, दुसऱ्यालाही, आपल्या घरातल्या लोकांनाही आनंदाने कसा जगता येईल याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण ही वेळ पुन्हा येत नसते. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.